हॅलो फ्रेंड्स. आज आपण प्रिन्सिपल्स ऑफ प्लॅनिंग या चॅप्टरच्या दुसऱ्या भागात आहोत. yesterday or in last lecture we seen about first three principles of planning, that are aspect, prospect and orientation. आणि हे तिन्ही प्रिन्सिपल्स हे नॅचरल लाईट व्हेंटिलेशन किंवा निसर्ग सौंदर्य जे आपल्या इमारतीच्या किंवा आपल्या प्लॉटच्या शेजारी आहे, आणि दिशा, एकूण 8 दिशा आहेत: पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. ह्या 8 दिशांना वास्तुशास्त्र किंवा फेंगशुई आणि सायन्स ह्याचं कॉम्बिनेशन करून कुठल्या रूमचं ओरिएंटेशन कुठल्या बाजूला पाहिजे किंवा कुठल्या बाजूला खिडक्या असाव्यात, कुठल्या बाजूला नसाव्यात, ह्याच्याबद्दलचं जनरल डिस्कशन आपण केलेलं आहे. तो द नेक्स्ट प्रिन्सिपल इज प्रायव्हसी. So there are two considerations to the principles of privacy. तिकडं 2 प्रकारचे प्रायव्हसी आहेत. Consideration to the principle of privacy. So one is external privacy and the second is internal privacy. तर प्रायव्हसी म्हणजे तुम्हाला माहिती, बिल्डिंगमध्ये किंवा बिल्डिंगच्या बाहेरून बिल्डिंगमध्ये जो डिस्टर्बन्स होतो आपल्याला तो होऊ नये, किंवा एखाद्या रूममध्ये काय चाललं आहे हे बाहेरून दिसू नये किंवा बिल्डिंगच्या आतून पण दिसू नये, त्याला आपण थोडक्यात प्रायव्हसी असं म्हणतो. सो देर आर 2 मेन प्रायव्हसी. वन इज एक्सटर्नल and second is internal. So first, external privacy. This means privacy of the entire building from surrounding buildings, privacy from noise, pollution from the road, also privacy from congestion due to crowding of buildings. याचा अर्थ काय बघा. दिस मीन्स प्रायव्हसी ऑफ द एंटायर बिल्डिंग फ्रॉम सराउंडिंग बिल्डिंग. वी आर सीइंग एक्सटर्नल प्रायव्हसी. बाहेरून आपल्या इमारतीला प्रायव्हसी कशी मिळवू शकतो आपण किंवा कशी असणं अपेक्षित आणि कुणापासून असणं अपेक्षित आहे. सो दिस इज फ्रॉम सराउंडिंग बिल्डिंग्स, म्हणजे बाहेरच्या बिल्डिंग म्हणून आपल्या बिल्डिंगमधले काही पार्ट्स किंवा विंडो समोरासमोर असतील किंवा दरवाजे समोरासमोर असतील तर आपली प्रायव्हसी डिस्टर्ब होऊ शकते. त्याच्यानं समोरून जाणारा रोड. प्रायव्हसी फ्रॉम नॉईज, समजा आपल्यासमोर मेन रोड वगैरे असेल तर तिथून जाणाऱ्या वाहनांचा आवाज किंवा त्याच्यापासून होणारं पोल्युशन, ह्याच्यापासून आपल्याला एक्सटर्नल प्रायव्हसी ह्या जर कन्सिडर केल्या तर त्याच्यापासून संरक्षण मिळवणं अपेक्षित आहे. एक्सटर्नल प्रायव्हसी कॅन बी मेंटेन्ड बाय गुड प्लॅनिंग. फॉर एक्झाम्पल, व्हेरी लो सील हाईट ऑफ विंडो इन द एक्सटर्नल वॉल्स विल डिस्टर्ब प्रायव्हसी. हेन्स सील हाईट मस्ट बी केप्ट सफिशियंटली हाय. Empty spaces around the building properly planned will ensure that the building is properly isolated and has sufficient privacy. तर पहिल्या ह्याच्यामध्ये युजली आपण दरवाजे बंद करतो किंवा मेन दरवाजा हाच एक बाहेरच्या बाजूला असतो. आपण एक्सटर्नल प्रायव्हसीचा विचार करत असताना मेन डोर सोडला तर युजली किचनमधनं बाहेर पडणारा दरवाजा सोडला तर एक्सटर्नल फेसला आपण दरवाजे जास्त ठेवत नाही, आपण विंडोज ठेवतो. आणि विंडो ठेवत असताना विंडोची जी सील लेवल आहे, बॉटम आहे विंडोचा, हा जर आपण जेवढा खाली ठेवू तेवढे प्रायव्हसी डिस्टर्ब होणार, जेवढा वरती ठेवू तेवढं डिस्टर्बन्स होणार. नॉर्मली वी केप्ट द सील हाईट अराउंड अबाउट 0.9 to 1 meter, and in case of sanitary block and kitchen it is 1.2. म्हणजे बाथरूममध्ये किंवा WCमध्ये आपण ज्या लोड विंडो ठेवतो त्याची उंची तुम्ही ऑब्झर्व केली असेल
तर ती साधारण 4 ते 4.5 फुटापर्यंत आपण ठेवतो आणि किचनवरची जी खिडकी आहे तीसुद्धा तेवढ्याच उंचीवर ठेवतो. बाकीच्या ज्या बेडरूममधल्या विंडो आहेत त्याची हाईट साधारण 0.9 मीटर. आणि मग हॉल हा जो प्रकार आहे किंवा लिव्हिंग रूम हा जो कन्सेप्ट आहे, या कन्सेप्टमध्ये आजकाल आपण सी लाईट कमी ठेवतो जेणेकरून आपणाला लाईट आणि इलिजन्स म्हणजे एलेवेशन त्याचं चांगलं दिसावं यासाठी आपण त्या सी लाईट खाली घेतो. तिथं प्रायव्हसीचा फारसा संबंध येत नाही. सो रिगार्डिंग सील हाईट किंवा प्रायव्हसी म्हणता येईल, एक्सटर्नल प्रायव्हसी आपल्याला मेंटेन करायची असेल तर आपण सील हाईट योग्य रीतीने ठेवल्यानंतर एक्सटर्नल प्रायव्हसीमधून आपण सुटू शकतो किंवा एक्सटर्नल प्रायव्हसी आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकते. रायझिंग द सील हाईट ऑफ डब्ल्यूस अँड बाथ फर्दर दॅन द रेस्ट ऑफ द विंडोज इज ऑल्सो ए मेजर फॉर प्रायव्हसी. आणि त्याच्यानंतर मग सगळ्यात शेवटचा पार्ट आहे, बिल्डिंग ए कंपाऊंड वॉल अँड ग्रोविंग ट्रीज अराउंड द हाऊस प्रिव्हेंट द स्ट्रीट नॉईज, डस्ट अँड पोल्युशन टू enter in the house. These are the various measures to ensure extra privacy. आता रस्त्यापासून येणाऱ्या आवाजापासून त्याच्यापासून येणारं धूळ ह्याच्यापासून संरक्षण करायचं असेल तर आपल्याला सफिशियंट उंचीची कंपाऊंड वॉल बांधावी लागेल. आणि त्या कंपाऊंडला लागूनच आपण जर झाडं लावली उंच जाणारे, ज्याचा उपयोग आपणाला प्रायव्हसी मेंटेन करण्यासाठी होऊ शकतो. सो दीज आर दी एक्सटर्नल प्रायव्हसी अँड त्यासाठी घ्यायची काळजी म्हणजे आपण विंडोची सील हाईट मेंटेन करणं प्रॉपर, बिल्डिंगची कंपाऊंडची उंची प्रॉपर ठेवणं आणि काही प्रमाणात झाडांचं प्लांटेशन. नाव इंटर्नल, दिस मीन्स प्रिव्हेन्शन ऑफ डायरेक्ट व्ह्यू इनसाइड एनी रूम फ्रॉम एनी अदर रूम ऑर फ्रॉम पॅसेज. प्रॉपर प्लेसमेंट ऑफ डोअर्स इन्श्युअर द इंटरनल प्रायव्हसी. आता एक्सटर्नल प्रायव्हसीमध्ये आपण काय म्हटलं की रस्त्यावरनं जाणाऱ्या वाहनांचा आवाज असू दे, पोल्युशन असू दे, साईडला ज्या इमारती आहेत त्या इमारतीपासून ज्या प्रायव्हसी आहेत किंवा तिथून आपल्या इमारतीमधलं काही दिसू नये म्हणून जी प्रायव्हसी आपण ठेवतो किंवा जे काळजी घेतो दॅट इज एक्सटर्नल. आता रूममध्ये आल्यानंतर किंवा हॉलमध्ये आल्यानंतर हॉलमधनंच शक्यतो बेडरूमला दरवाजा नसावा. पर्टिक्युलरली इन केस ऑफ रेसिडेन्शियल बिल्डिंग, privacy is maintained for bedrooms, master bedrooms आणि सॅनिटरी ब्लॉक आणि किचन ओटा. बाकीचा हॉल डायनिंग हा आजकाल आपण फॅशन म्हणून ओपन ठेवतो, तिथं प्रायव्हसीचा प्रश्न येत नाही. म्हणजे पॅसेजमध्ये किंवा पॅसेजमधून किंवा एकूणच बिल्डिंगमध्ये बेडरूमला जे आपण दरवाजे ठेवतो त्याची पोझिशन जर प्रॉपर आपण ठेवली, दरवाजे बाहेर उघडायचे की आत उघडायचे ह्याचं जर प्रॉपर निरीक्षण आपण केलं तर ह्याच्यापासून आपली सुटका होऊ शकते का आपण ते प्रिव्हेंट करू शकतो. दिस मीन्स प्रिव्हेन्शन ऑफ डायरेक्ट व्ह्यूज इनसाइड एनी रूम फ्रॉम एनी अदर रूम ऑर फ्रॉम पॅसेज. प्रॉपर प्लेसमेंट ऑफ डोअर्स इन्श्युअर द इंटरनल प्रायव्हसी. Strategizing of doors, instead of all doors in a straight line, proper place of the shutters of the doors, using single shutter doors instead of double shutter doors, use of screens, proper furniture arrangement, etc. are some measures to ensure internal privacy. म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे दरवाजेचे न ठेवता सिंगल डोअर ठेवणं, काही कर्टन्स वापरणं, काही स्क्रीन्स वापरणं म्हणजे अडथळा थोडक्यात, आणि प्रॉपर अरेंजमेंट ऑफ फर्निचर इन्श्युअर्स द इंटरनल प्रायव्हसी. Though the above discussion should sufficient to give answer to the question what is privacy, privacy has some deeper architectural implications. Privacy should not be obtrusive in planning. It should not compartmentalize the space into rigid volume and masses. It should not be on suffocating type where communication is totally cut off. याचा अर्थ काय बघा, प्रायव्हसी शुड नॉट बी ऑब्स्ट्रक्टिव्ह इन प्लॅनिंग. इट शुड नॉट compartmentalize the space into right volumes and masses. It should not be of the suffocating type where
कम्युनिकेशन इज टोटली कट ऑफ. म्हणजे आतलं प्लॅनिंग करत असताना एकमेकाला आवाजच ऐकू जाणार नाही, आत कम्फर्ट फील होणार नाही. प्रायव्हसी मेंटेन करायची म्हणजे एकदम आयसोलेटेड रूम्स पण ठेवून चालणार नाही. त्या बिल्डिंगमधलं प्रॉपर कम्युनिकेशनसुद्धा असणं अपेक्षित आहे आणि रूममध्ये प्लेजंट वातावरणसुद्धा राहणं अपेक्षित आहे. त्या हिशोबानं तुम्हाला खिडक्यांची आणि दरवाजांची पोझिशन्स किंवा लोकेशन्स हे घ्यायचे. सच प्रायव्हसी वुड इंड्यूस claustrophobia in the resident. It will create a feeling ostration and isolation. Thus, closed spaces with small opening are to be avoided. A dark room without window and a small door in the corner of the house does not mean good privacy. This privacy should be communicative and open between spaces. मगाशी सांगितल्याप्रमाणे जरी प्रायव्हसी इम्पॉर्टंट असली तरीसुद्धा घरातलं वातावरण किंवा एखादी रूम एकदम आयसोलेटेड एखाद्या कॉर्नरला फील होईल अशा पद्धतीनं आपण ठेवून चालणार नाही. त्याच्यामुळं तुम्हाला त्या घरामध्ये एकटेपणा वाटणार नाही. अशा पद्धतीसुद्धा तुम्हाला काळजी घेणं अपेक्षित आहे. तर नेक्स्ट इज सर्क्युलेशन. आता इथंसुद्धा दोन प्रकारचं सर्क्युलेशन. So one is horizontal and one is vertical. Circulation refers to movement from one place to other inside the building. The door must be arranged in the minimum space is wasted in circulation. The wastage of space also depends on side the door is hinged. This is illustrated in following figure where wrong and right placement of door is shown. तो पहिला जो बघा, wrong hanging of door shutter space wasted. आता इथं एका रूमच्या कॉर्नरमध्येच दरवाजा प्रोव्हाइड केलेला आहे, पण तो दरवाजा हिंज करताना किंवा फिक्स करताना भिंतीकडच्या बाजूला फिक्स केल्यामुळे तो ओपन करत असताना तो ओपन त्या रूमच्या एका वॉलवरती झालेला आहे आणि त्याच्या अगेन्स्ट दुसरा जो आहे तो प्रॉपर हिंज कशी आहे बघा, तो भिंतीवरती जातो. म्हणजे तुमच्या रूममधली कुठलीही स्पेस वाया जात नाही. सो ही प्रिकॉशन आपण करायला पाहिजे. खालच्या बाजूला जे दोन फिगर्स आहेत, रॉंग प्लेसमेंट ऑफ डोअर्स म्हणजे सेंटरला आपण प्रोव्हाइड केला. आता इथं सुरुवात बघा, डीपासून डीपर्यंत आपण गेलो, तिथून मध्ये दोन दरवाजे ठेवलेत, परत इथं सेंटरला एक दरवाजा ठेवला, तिकडं दरवाजा ठेवला आहे, इकडं बेडरूमच्या बाजूला जात असताना सॅनिटरी ब्लॉकच्या कॉर्नरला दोन्ही बाजूला दरवाजे ठेवलेले आहेत. व्हॉट इट इफेक्ट्स द इफेक्टिव्ह यूज ऑफ स्पेस इनसाइड द रूम इज नॉट अवेलेबल ड्यू टू इम्प्रॉपर पोझिशन ऑफ डोर्स. म्हणजे आपण मेन दरवाज्यातनं आत आल्यानंतर तो दरवाजा जर या ड्रॉईंगप्रमाणे एका बाजूला असता तर तुम्हाला ती अखंड रूम जी आहे तुमच्या डिस्प्लेसमेंटमध्ये तिथं ॲरो दाखवल्याप्रमाणे किंवा रेषा दाखवल्याप्रमाणे तेवढाच एरिया तुमच्या मुवमेंटला लागेल आणि बाकीची सगळी जागा तुम्हाला वापरता येईल. पुढं गेल्यानंतर पुढची जी रूम आहे त्याच्याबरोबर समोर दरवाजा ठेवलेला आहे आणि पॅसेजच्या दोन्ही बाजूला दरवाजा ठेवून बाहेर येण्यासाठी सुद्धा एका कॉर्नरला दरवाजा ठेवला आहे, जेणेकरून सगळे दरवाजे हे मिनिमम प्लेसमेंट म्हणजे मिनिमम सर्क्युलेशन डिस्टन्समध्ये ठेवलेले आहेत आणि मिनिमम वेस्टेज ऑफ स्पेस त्या ठिकाणी तुम्हाला केलेलं दिसतं. सो दिस इज द प्रिकॉशन टू बी टेकन फॉर हॉरिझॉन्टल सर्क्युलेशन. नाउ दिस फिगर डिनोटेड लाइन शोज movement of person. Thus there is difficulty in placing furniture, it will comes in the way. Also large space wasted in circulation. आणि या केसमध्ये सी द मिनिमम स्पेस लॉस्ट इन सर्क्युलेशन शोन बाय डॉटेड लाईन्स. ऑल्सो रूम्स आर नॉट डिवायडेड बाय सर्क्युलेशन. म्हणजे रूमचं दोन भागामध्ये विभाजन होत नाही. Also door in the corner of room are always preferred to doors in the center of wall. शक्यतो दरवाजे एका कॉर्नरमध्ये प्लेस केलं तर त्या रूमचा
मॅक्झिमम वापर आपल्याला करता येतो. ऑल दिस पर्टेन्स टू सर्क्युलेशन between rooms of the same floor. This type of circulation is called as horizontal circulation. This type of circulation is called as horizontal circulation. आता इथं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे देर आर टू टाइप्स ऑफ सर्क्युलेशन. वन इज हॉरिझॉन्टल, सेकंड इज व्हर्टिकल. व्हर्टिकल म्हणजे एका फ्लोअरमधून दुसऱ्या फ्लोअरमध्ये जाणं. सो हॉरिझॉन्टल सर्क्युलेशन मीन्स ऑलरेडी आपण बघितलं. दिस मीन्स मुवमेंट ऑफ द पर्सन फ्रॉम रूम्स ऑफ द सेम फ्लोअर. एकाच फ्लोअरमध्ये वेगवेगळ्या रूममध्ये आपली जी मुवमेंट असते दॅट इज कॉल्ड एज हॉरिझॉन्टल. वेअरएज व्हर्टिकल सर्क्युलेशन मीन्स दिस मीन्स मुवमेंट फ्रॉम वन फ्लोअर टू अदर फ्लोअर. For vertical circulation, staircase, ramps or lifts are provided. Staircases are governed by requirements such as limited size of tread and tries, limited angle, sufficient headroom, lighting, ventilation, landings, etc. In case of public building, escalators are also used. Lifts are provided in such a way that staircase combine with lifts in a complementary fashion, and both of them are placed together and not apart from one another. The main principle in the planning of staircase are illustrated in figure. आता इथं एक क्रॉस सेक्शन दिलेला आहे स्टेअरकेसचा. सो दिस इज डॉग लेग्ड. ह्याच्यामध्ये पिच, सुरुवातीला मी कन्सेप्ट काय सांगायला होतं, पिच और डिग्री म्हणजे जिन्याचा जो बॉटम आहे त्या बॉटमनं फ्लोअरशी केलेला जो अँगल आहे दॅट इज कॉल्ड एज पिच. सॉफिट म्हणजे बॉटमला जिन्याचा जो स्लॅब असतो त्या स्लॅबच्या बॉटमचा जो पार्ट आहे किंवा सरफेस आहे दॅट इज कॉल्ड एज सॉफिट. Then landing, there are two types of landing. This is mid landing first and this is floor landing म्हणजे वरच्या फ्लोअरला गेल्यानंतरचं ते लँडिंग आहे. राईज म्हणजे जेवढ्या उंचीवरती आपण एका वेळेला वरती जातो दॅट इज कॉल्ड एज राईज. जिथं आपण पाय ठेवतो इट इज कॉल्ड एज ट्रेड. त्याच्यानंतर बलुस्टर आणि हँडरेल. बलुस्टर म्हणजे मोठा सपोर्ट जो असतो जिन्याच्या सुरुवातीला आणि जिन्याच्या मध्ये किंवा एंडला दॅट इज कॉल्ड एज बलुस्टर. त्याच्या वरच्या बाजूला एखादी पाईप किंवा लाकडी पट्टी आपण जी टाकली ज्याला टेकून किंवा धरून आपण वरती जातो दॅट इज कॉल्ड एज हँडरेल. देन पुढच्या बाजूला लँडिंगच्या मिड लँडिंग जिथं आपण मध्ये लँडिंग ठेवतो त्या ठिकाणी कॉन्क्रीट ग्रिल आपण ठेवतो किंवा तिथं विंडो आपण तुम्ही ठेवू शकताय. नॉवेल पोस्ट अगदी शेवटचा जो पोस्ट आहे बलुस्टर आहे दॅट इज कॉल्ड एज नेव्हल पोस्ट. लँडिंगचा पार्ट त्या ठिकाणी तुम्हाला दाखवलेला आहे. सो दीज आर दी पार्ट्स. नाव हेडरूम. हेडरूम म्हणजे बघा इन शॉर्ट इथं आपण 1 2 3 4 5 आणि वरती परत 1 2 3 4 5. थोडक्यात आपणाला जिन्यातून जात असताना वरचा पार्ट स्टेअरकेसचा फर्स्ट फ्लोअरला जाणारा आणि ग्राउंड फ्लोअरहून फर्स्ट आणि फर्स्ट टू सेकंड ह्याच्यामध्ये जी स्पेस आहे दॅट डिस्टन्स इट शुड बी 2.4 to 2.5 मीटर. हेडरूम म्हणजे आपण जिन्यावरून जाताना वरच्या जिन्याचा जो सॉपीट आहे तो आपल्या डोक्याला लागता कामा नये आणि त्यासाठी सफिशियंट हाईट ठेवणं आवश्यक आहे आणि इट शुड बी राऊंड अबाउट 2.4 मीटर. तर इथे डिटेल्स सांगितले असतील किंवा दिले असतील. सर्क्युलेशन कॅन बी इंटिग्रेटेड इन ए फ्री फ्लो ऑफ पीपल इन पब्लिक बिल्डिंग्स. सर्क्युलेशन ऑफ व्हेकल्स is a very important part of highway engineering. Circulation of raw materials and the assemblage of final product plays an important part in manufacturing
process, and this type of circulation is studied in work study and time study in the subject of management. म्हणजे याच्या व्यतिरिक्त जे सर्क्युलेशन्स आहेत, म्हणजे जे सर्क्युलेशन्स आपणाला इंडस्ट्रीमध्ये उपयोगी येतात, म्हणजे त्या ठिकाणी मशिनरी न्यायची आहेत आपल्याला आत, म्हणजे स्ट्रक्चर बांधल्यानंतर किंवा एखादा प्रॉडक्टचं ॲसेंब्लिंग करायचं असेल, त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं सर्क्युलेशन किंवा ती सिस्टीम त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली असते, आणि दिस इज द पार्ट ऑफ मॅनेजमेंट. नाव द नेक्स्ट प्रिन्सिपल इज ग्रुपिंग. ग्रुपिंग इन द सेन्स सगळ्या रूमची अरेंजमेंट आतल्या बाजूनं कशी असावी, एकत्रीकरण त्या रूमचं कसं असावं, हे ह्याच्यामध्ये आपण थोडक्यात बघतो. म्हणजे समजा हॉस्पिटल असेल तर हॉस्पिटल जे सगळे जे रूम्स आहेत, युनिट्स आहेत, त्याची कनेक्टिव्हिटी कसं पाहिजे, म्हणजे डॉक्टर कुठं बसले पाहिजेत, वारांडा कुठं पाहिजे, वेटिंग रूम कुठं पाहिजे, डॉक्टर्स रूम कुठं पाहिजे, नर्स रूम कुठं पाहिजे, ड्रेसिंग कुठं पाहिजे, ऑपरेशन थिएटर, स्पेशल रूम्स, त्याच्यानंतर जनरल वॉर्ड, लेडीज जेंट्स, सॅनिटरी ब्लॉक्स, म्हणजे हे जे ॲटम्स आहेत, त्या बिल्डिंगचे पार्ट्स आहेत, या पार्टची सिच्युएशन कुठं असावी. किंवा इन केस ऑफ रेसिडेन्शियल बिल्डिंग, बेडरूम, किचन, हॉल, टॉयलेट ब्लॉक, स्टोर रूम, देवघर, ह्याचं कॉम्बिनेशन कुठल्या पद्धतीनं असावं, हे आपण या प्रिन्सिपलमध्ये बघणार आहोत. नाव दिस मीन्स प्लॅनिंग रूम्स विथ same or similar function together as a group. This principle is more applicable in public building. मी मग सांगितलं असं पब्लिक बिल्डिंगमध्ये याचा यूज रेसिडेन्शियल बिल्डिंगपेक्षा जास्त करावा लागतो. In residential building, grouping of WC, bath and kitchen along the same side of the house, facilities, the water supply and drainage arrangement in grouping, kitchen and dining should be grouped together. स्टेअरकेस शुड बी ॲप्रोचेबल फ्रॉम each रूम, म्हणजे स्टेअरकेस प्रोव्हाइड करताना ती प्रत्येक रूममध्ये इझिली ॲप्रोचेबल असावी. इन हॉस्पिटल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एरिया, वॉर्ड्स, ऑपरेशन थिएटर्स एक्सेट्रा शुड बी ग्रुप्ड सेपरेटली अकॉर्डिंग टू द फंक्शन. द सेम प्रिन्सिपल्स अप्लाइज टू द अदर पब्लिक बिल्डिंग्स टू, लाईक इन ब्लँक, द वर्किंग एरिया अँड द पब्लिक एरिया सेपरेटेड बाय काउंटर. In a market, the administrative office, loading and unloading of goods, and vendors' stalls are grouped as separate areas. The following figure shows the principles of grouping. पहिल्यांदा आहे हॉस्पिटलचं. So this is a particular plan or rough layout of a hospital. इथं बघा सुरुवातीला स्पेशल डिपार्टमेंट, then doctors residence, then procedure rooms, operation theater, ICUs, labs, OPD, reception, waiting area, counters, dispensaries, drugstore, laundry, sterilization room, kitchen, caretakers, ward, nurses room, toilet blocks, पार्किंग. आता हे साधारण CPR सारखं किंवा मोठ्या हॉस्पिटलच्या टाईपचं एखादं हॉस्पिटल असेल तर त्याचं टोटल प्लॉटचं कॉम्बिनेशन या ठिकाणी दिलेलं आहे. नवीन केस ऑफ रेसिडेन्शियल बिल्डिंग, यू आर सीइंग स्टेअरकेस और लिफ्ट, WC, बाथ, किचनचं कॉम्बिनेशन, बेडरूम, हॉल, व्हरांडा अँड टेरेस स्टडी. या टाईपचं साधारणपणे आपल्याला प्लॅनिंग करत असताना ग्रुपिंगचा कन्सेप्ट समजावून घ्यायचं आहे. सो ग्रुपिंग ऑफ सिमिलर स्पेस टुगेदर प्लेज अनदर इम्पॉर्टंट रोल इन द प्लॅनिंग ॲज अ होल. इट क्रिएट्स an internal harmony and discordant note in the planning of space is avoided. Also, island-like isolation of one type of space surrounded by other type of space is avoided by the use of principle. So, मित्रांनो, आता आपण प्रायव्हसी, सर्क्युलेशन आणि ग्रुपिंग असे 3 प्रिन्सिपल्स या ठिकाणी बघितलेले आहेत.
आता इथं आपण आज थांबायचं आहे. पुढच्या वेळा परत 3 प्रिन्सिपल्स आपण बघायचे आहेत. नाव यू स्टार्ट वर्किंग ऑन लाईन प्लॅन. प्रिपेअर a 3-room line plan that is hall, kitchen and one single bedroom with WC and bath. म्हणजे त्याचे प्रॉपर सायझेस घेऊन 2 सॅम्पल लाईन प्लॅन्स तुम्ही त्या स्केचबुकमध्ये काढायचे. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ लाईन्स, सायन्स सिम्बॉल्स, इलेक्ट्रिकलमधले सिम्बॉल्स, प्लंबिंगमधले सिम्बॉल्स जे तुम्हाला लेक्चरमधनं पाठवलेले आहेत. त्याच्या अगोदर शीटचं पण एक झेरॉक्स तुम्हाला पाठवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये त्यानं स्केचबुक तिथंपर्यंत कंप्लीट करून ठेवायचं आहे. ड्यू पिरियडमध्ये त्याचं सबमिशन घेतलं जाईल किंवा तुम्हाला एक व्हॉट्सअप नंबर देऊन त्याच्यावरती ते कलेक्ट केलं जाईल. आणि मग त्याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तुम्हाला तर ते फोन करून तुम्ही मला विचारू शकता. ओके, गुड डे.